नमस्कार, मी डॉक्टर मंगेश देशपांडे, ऑर्थोवेद हॉस्पिटल, डोंबिवली। आला पावसाळा, सांधेदुखी सांभाळा। पावसाळ्यामध्ये अतिशय दमट वातावरण निर्माण झाल्यामुळे सांधे दुखायला लागतात, गुडघे कुरकुर करायला लागतात। एक सध्या महत्त्वाचं फॅड चालू आहे, ते म्हणजे कच्चं खाणं, सॅलड या स्वरूपात, ज्यामुळे वजन कमी होतं असं म्हटलं जातं। पावसाळ्यामध्ये कच्चं खाऊ नका किंवा खाण्याचं प्रमाण अतिशय कमी ठेवा। नुसतं काकडी, टोमॅटो, गाजर, बीट, मुळा किंवा नुसते भिजवलेले मूग या पद्धतीचं खाण्याचं प्रमाण असतं। याच्याऐवजी जर तुम्ही कोशिंबिरी करून घेतल्यात, त्याच्यावर अगदी तेल मोहरीची किंवा तूप जिऱ्याची फोडणी घातलीत किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळी व्यंजनं वापरलीत, वरून कोथिंबिरीचा, दाण्याचा कूट याचा वापर केलात तर या पचायला हलक्या होऊ शकतात। थोडंसं उकडलेलं किंवा वाफवलेलं तरी खाणं अपेक्षित आहे, पूर्णपणे कच्चं खाणं अपेक्षित नाही। याचबरोबर तेलाचा किंवा तुपाचा संपर्क असणं आहाराला हे सुद्धा खूप आवश्यक आहे वर्षा ऋतूमध्ये। त्यामुळे फोडणी आपण कशा पद्धतीनं देतो आहोत याला सुद्धा वर्षा ऋतूमध्ये खूप महत्त्व आहे। धन्यवाद।